संसदेच्या चालू अधिवेशनात पीएम किसान सन्मान निधी योजनेतील त्रुटींवर चर्चा होत असताना खासदार धनंजय महाडिक यांनी युवा, नवशिके व मयत शेतकऱ्यांच्या वारसांना योजनेचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडथळ्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. महाडिक यांनी सांगितलं की 2019 नंतर जमीन खरेदी केलेल्या नव्या शेतकऱ्यांना त्यांच्या नावाचा 7/12/8 दाखल्यात उल्लेख असूनही लाभ मिळत नाही. तसेच नावातील इंग्रजी स्पेलिंगच्या चुका, आधार व बँक तपशिलातील त्रुटी दुरुस्त करूनही अनेकांना हप्ते मिळत नाहीत. मयत शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ देताना स्थानिक तपासणी प्रक्रिया अत्यंत संथ असल्याने हजारो कुटुंबे अडचणीत आहेत. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या संदर्भात त्यांनी पीएम किसान पोर्टलमध्ये तांत्रिक सुधारणा, वारसांची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करून त्वरित पडताळणी यांसारख्या सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. महाडिक यांच्या मते राष्ट्रीय स्तरावर शेतकऱ्यांच्या हजारो प्रलंबित प्रकरणांना यामुळे दिलासा मिळेल. केवळ महाराष्ट्रात सुमारे 20,000 प्रकरणे अडकली असल्याचं त्यांनी नमूद करत सर्वांना तातडीने लाभ मिळावा अशी विनंती त्यांनी संसदेत केली आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.